नमस्कार. ए भावा घेऊन आला आहे लाव थापा 24 तास हा पॉडकास्ट सुरू करण्याच्या अगोदर काही विशेष सूचना. हा पॉडकास्ट फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी केलेला आहे. यातून कोणीही कुठल्याही प्रकारचा बोध घेऊ नये. जर बोध घेतला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. धन्यवाद. काय गेस्ट येणार नाहीये? अरे देवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, गोडवा गोडवा. ए बस तिकडे चल. याला जर गेस्ट केला तर TRP हिट शो. दादा इथं बसलाय, चला तुमचा इंटरव्ह्यू घेऊया. इंटरव्ह्यू? मग काय सेलिब्रिटी फॅन्स नुसतं सगळीकडे तुम्हीच. ऑटोग्राफ्स चेल. बसा बसा. तर चला तर मग सुरू करूया. बरं मला सांगा, 10वी-12वीच्या मुलांना या असल्या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर काय करावं लागेल? Because our field is most standard area, there is no need for huge investment here. दादा मराठी शो आहे, मराठीत बोला. आमचं क्षेत्र हे सगळ्यात स्टँडर्ड क्षेत्र आहे. इथे इन्व्हेस्टमेंट कमी लागते. कसं आहे, इथं लागतं काय, फक्त परशी पुसायला घेतलेलं टी-शर्ट, एक काळा कोळसा आणि त्याच्यात माझ्यासारखा नॅचरली कोणतरी काळा असेल, मग काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे याच्यात इन्व्हेस्टमेंट कमी आणि फायदा जास्त आहे. अहो पण सुरुवात कशी करायची? सुरुवात म्हणजे, एक मिनिट हा. दादा कॅपेचिनो मागितली होती, अजून आली नाही. कॅफेचिनो? आणि हां, त्याच्यामध्ये ॲल्मंड मिल्क टाकायला सांगा. त्याचं काय आहे, मला ॲलर्जी आहे. बॅक टू क्वेश्चन. तर पहिला काय करायचं, सार्वजनिक ठिकाण बघायचं जिथं गर्दी असेल आणि त्या गर्दीत गेलं की EMI असं करायचं. म्हणजे आपले सगळे EMI भेटून जातात. अहो मग यात तर भरपूर स्कोप आहे आणि त्यातल्या त्यात हे कोण पण करू शकतं. कोण पण नाही करू शकत, त्याच्यासाठी टॅलेंट लागतंय. भिकारी युनिव्हर्सिटीमध्ये शिकावं लागतं. कसं आहे, मला माझ्या बिझी शेड्यूलमधनं वेळ मिळाला की मीच जातो वर्कशॉप घ्यायला. काय वर्कशॉप? हां, बेसिकली कसं आहे की आपल्याला 3 सप्तकात बोलता आलं पाहिजे. एक म्हणजे तार सप्तक. EMI भूक लागले जेवायला, भूक लागले दादा जेवायला दे, हे झालं तार सप्तक. आता मध्य सप्तक. EMI दादा भूक लागली जेवायला, भूक लागली जेवायला. खर्चात EMI दादा जेवायला, भूक लागली जेवायला, हे झालं खर्चात. आणि हे करत असताना आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या अशी पोटातली भूक डोळ्यात दिसली पाहिजे, डोळ्यात आपल्या पाणी आलं पाहिजे, पण ते खाली पडलं नाही पाहिजे. लय अभ्यास झालेला दिसतोय. त्याचं काय, मी प्रोफेशनल कोर्सच केलाय. मी भिकारी वयाच्या आधी ॲक्टर होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त स्कोप याच्यात वाटला म्हणून इकडं आलो. स्कोप तर आहे, पण इन्कम किती होतो? इन्कम तुम्हाला काय वाटतंय किती होत असेल? 100 रुपये? 500? उससे भी ऊपर. 1000? एवढं तर माझा इंटर्न कमवतो. मग किती होते? 5000. हं? आणि हे झालं ऑड डेचं. सोमवार गुरुवार शनिवार 10,000 शिवाय उठतच नाही. मी पण हेच करू काय? हे एवढं सगळं करून मी प्रॉपर्टी खरेदी केली. आता तुम्ही जे हे इंटरव्ह्यू घेताय, हा फ्लॅट कुणाचा आहे? माझाच आहे. काय सांगता काय? तुम्हाला काय वाटलं, मी इथं इंटरव्ह्यू द्यायला आलोय? हां. मी इथं भाडं घेऊन जायला आलोय. भाडं? अरे देवा, गरिबीचे दिवस आले. गरिबीचे नाही,
गरिबांचे दिवस आलेत. चल भाडं काढ. भाडं काढ. काय भाडं तर नाहीये. भाडं नाहीये. तुझ्या तर आ तुझ्याकडे पैसे नाहीत आणि तू 10वी-12वीच्या पोरासनी सल्ले द्यायला निघालास. थांब, तुझ्या 12वीलाच कुणाला येऊ देत नाही. तुझ्या तर केशवा माधवा तुझ्या नामात उठवा.